नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात आरजे कैलाससोबत. आज रविवार दुपारचे 2 वाजता आहेत आणि नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि श्रोते हो, तुम्हाला तर देशातली सर्व परिस्थिती माहीतच आहे. मी प्रत्येक आपल्या शोमध्ये आपल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करत असतो आणि आपण आज देशामध्ये पाहतोय की अगदी ऑक्सिजन, औषधं, गोळ्या, हॉस्पिटल, बेड सर्वच्या सर्व गोष्टींची कमतरता पडते आणि प्रशासनावर जो ताण वाढलेला आहे त्याचं कारण जे आहे ते म्हणजे आपल्या देशातील नागरिकांची बेफिकिरी. खूप वेळा सरकारने आवाहन करूनसुद्धा आजसुद्धा अनेक लोक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. कोणतंही काम नसताना हातामध्ये पिशवी घेऊन किंवा दवाखान्याच्या जुन्या चिठ्ठ्या घेऊन अनेक लोक घराबाहेर काय चाललं आहे, गावामध्ये शहरामध्ये रोडवर काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी विनाकारण फिरतात. आणि निश्चितपणे त्याचा जो ताण आहे तो पोलीस, डॉक्टर आणि प्रशासन या सर्वांवर पडत आहे. आजच्या या शोच्या अनुषंगानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आवश्यक आणि जरुरीच्या असलेल्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कारण सरकारसाठी तुम्ही फक्त एक आकडा आहात, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मात्र सर्वस्व आहात. किमान स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी तरी स्वतःची काळजी घ्या. कारण जोपर्यंत आपण स्वतः सर्व शासनाच्या नियमांचं पालन करणार नाही, आपण जोपर्यंत प्रशासनाला सहकार्य करणार नाही, तोपर्यंत ही कोरोनाची जी चेन आहे, जी साखळी आहे ती तुटणार नाही श्रोते हो. आणि खरंच भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये अतिशय हाहाकार कोरोनाने माजवलेला आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे आणि या सर्व भीतीच्या वातावरणामध्ये सुद्धा एक आनंदाची आणि सकारात्मक गोष्ट अशी आहे ती म्हणजे लसीकरण. आपल्याला माहीत आहे की देशामध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा आपापल्या परीनं हा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर प्रशासनाला सहकार्य करा. सर्व जे काम करतायत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी, त्यामध्ये पोलीस असतील, डॉक्टर असतील, स्वच्छता कर्मचारी असतील आणि इतर जे लोक जे रस्त्यावर आपल्यासाठी पडून या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत, आपल्यासाठी ते करत आहेत, तर त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण कृपया शासनाच्या नियमांचं पालन करा अशी मी विनंतीसुद्धा आजच्या शोच्या निमित्तानं करतो. आणि खराई श्रोते हो, आपण पाहिलं असेल की माणसाचा जगण्याचा जो संघर्ष आहे तो इतक्या उच्च टोकाला गेलेला आहे की आज मोफत मिळणारा ऑक्सिजनसुद्धा अगदी त्या ऑक्सिजनसाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागत आहे. आणि निश्चितपणे या सर्व गोष्टींचा जो ऱ्हास आहे, निसर्गाचा जो ऱ्हास आहे तो मानवानेच केलेला आहे. आणि आजच्या शोला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या शोमध्ये ज्या काही मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचना आलेल्या आहेत त्या सुंदर रचनाकडे तर आपण वळणारच आहोत. परंतु त्यापूर्वी श्रोते हो, माझ्या एका चारोळीने आजच्या शोची सुरुवात करतोय आणि मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की श्वास शोधण्या भटकंती वनवन, श्वास शोधण्या भटकंती वनवन, नशिबी मानवाच्या वनवास आला. श्वास शोधण्या भटकंती वनवन, नशिबी मानवाच्या वनवास आला. कोपली कोपली सृष्टी ही, कोपली कोपली सृष्टी ही, ऑक्सिजन बाटलीत बंद झाला, ऑक्सिजन बाटलीत बंद झाला. तर श्रोते हो, आज आपण पाहतोय की ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत, ऑक्सिजन भरून घेण्यासाठी लागलेले आहेत, ऑक्सिजन मिळवण्यासाठी लागलेले आहेत. आणि ही सर्व विषण्ण परिस्थिती असतानासुद्धा अनेक लोक जे आहेत, आपल्याला माहीत आहे की कोणतंही जेव्हा संकट येतं तर त्या संकटामध्ये काही विकृतीसुद्धा असतात आणि या विकृत प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते या संकटांमध्ये सुद्धा पैसे कमवण्याचं पाहत आहेत. आणि ऑक्सिजनच्या सिलेंडरचा काळाबाजार असो, जे कोरोनासाठीचं औषध आहे, जे इंजेक्शन आहे रेमडेसिवीर, तर त्याचंसुद्धा काळाबाजार होतो आहे. आपण पाहिलं असेल अनेक कॉल रेकॉर्डिंग, अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत. तर या सर्व परिस्थितीमध्ये खरंच माणुसकी हरवली आहे का? खरंच माणसाला तडफडणारे देह दिसत नाहीत का? खरंच मृताच्या टाळूवरील लोणी खाणं जे म्हणतात त्यासारखाच हा प्रकार होत नाही का? तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जो ज्या ठिकाणी जे कर्तव्य बजावत असेल त्याने आपल्या आतल्या देवाला,
आपल्या अंतरात्म्याला स्मरून प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज एकीकडं अनेक लाखो डॉक्टर्स असे आहेत, लाखो पॅरामेडिकल स्टाफ असा आहे, लाखो पोलीस यंत्रणा, याचबरोबर स्वच्छता कर्मचारी असतील, तसेच शासनाचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असतील, जे आपला जीव धोक्यात घालून एकीकडं माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्याचबरोबर काही एक मोजके बोटावर मोजण्या एवढे लोक असतील, जे माणुसकीला काळीमा फासत आहेत. तर त्या सर्वांनासुद्धा मी नम्र विनंती करतो की डोळे उघडा, स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा की खरंच तुम्ही आजच्या या कठीण काळामध्ये जो काळा बाजार करीत आहे ते योग्य आहे का. ही वेळ जर तुमच्यावर आली, तुमच्या बाबतीत असं कोणी केलं तर तुम्हाला काय वाटेल. श्रोते हो, आज जी गरज आहे ती एकमेकांना धीर देण्याची, एकमेकांना आधार देण्याची, एकमेकांना मी तुझ्या सोबत आहे असं सांगण्याची. कारण सर्वात मोठी गोष्ट जी आहे या कोरोनाच्या काळामध्ये ती म्हणजे मानसिक धीर. कारण प्रत्येकजण हा आतून थोडा का होईना घाबरलेला असतो. ज्या बातम्या दिसतात, मग त्या चॅनल्सवर असो किंवा वर्तमानपत्रामध्ये असो, त्या जर आपण पाहिल्या तर अगदी काळीच पिळवटून टाकणार आहेत. आर्त असा टावा आहे. त्यावेळी श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की आपलंसुद्धा मन अगदी घाबरून जातं. परंतु श्रोते हो, असं म्हटलं जातं की प्रत्येक रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच. त्यामुळं माणूस हा आशेवर जिवंत आहे आणि निश्चितपणे या कोरोनावर सुद्धा आपण विजय हा मिळवणारच आहोत. जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक संकटं येतात, खूप मोठमोठी संकटं येतात. परंतु जर आपण खंबीर राहिलो, आपण जर धाडसाने मुकाबला केला तर निश्चितपणे आपण संकटांवर सुद्धा मात करू शकतो. आणि हे संकट छुपं आहे. हे कसं येतं, हे आपल्याशी कसं लढतं हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं आपल्याला स्वतःची सुरक्षितता करण्यासाठी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे आणि आपण ती सर्वजण मिळून घेऊया. आणि आपण ती घेतच असाल अशी मी सर्वांना विनंती करतो. विशेषतः घरातील जे लहान मुलं आहेत, बालचमू आहेत, त्यांना मी विनंती करतो की तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ लोकांना, आई वडील, काका काकू, मामा मावशी, जे कोणी असतील ज्येष्ठ लोक, आजी आजोबा, यांना तुम्ही आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. एवढंच नाही तर त्यांना अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जायचं असेल तर त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यास आवर्जून सांगा. घराबाहेर गेल्यानंतर सामाजिक दूरी ठेवण्याचं आवर्जून त्यांना आठवण करून द्या. कारण ते तुमचं निश्चितपणे ऐकत असतात, ते तुमच्याकडं बघून जगत असतात, ते तुमच्यासाठी जगत असतात, ते तुमच्यासाठी कमवत असतात. तर ज्या ज्यावेळी त्यांना बाहेर जाण्याचा प्रसंग येईल त्या त्यावेळी तुम्ही त्यांना तुमचं महत्त्व त्यांच्या आयुष्यामधलं आणि त्यांचं तुमच्या आयुष्यामधलं महत्त्व हे समजावून सांगा. म्हणजे निश्चितपणे तुमचा चेहरा पाहून तरी जी मोठी मंडळी आहेत ती निश्चितपणे काळजी घेतील. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे A.R. थोरात, दौला वडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथून. A.R. थोरात सर, दौला वडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथून सरांनी अखेर ऑक्सिजन घेतला विकत. या बॉटल घेतली विकत पाण्याची, वाटली तेव्हा खूप मजा. बॉटल घेतली विकत पाण्याची, वाटली तेव्हा खूप मजा. अखेर आज वेळ आली आहे अशी. निसर्ग देतोय आपल्याला आपल्या कर्माची सजा. खूप आहे आता वेळही घातक. अखेर आज मानवाने ऑक्सिजन घेतलाय विकत. खूप आहे आता वेळही घातक. अखेर आज मानवाने ऑक्सिजन घेतलाय विकत. खरंच एक विराधक वास्तव मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती, अखेर ऑक्सिजन घेतला विकत या शीर्षकाखाली. आणि श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की कधी आपल्याला म्हणजे अगदी वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्नात सुद्धा की अशी ही वेळ येईल की ऑक्सिजन विकत घेण्यासाठी आपल्याला रांगा लावाव्या लागतील. ऑक्सिजनचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होईल. आणि या जागतिक महामारीनं एक मानवाच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे श्रोते हो. आणि ऑक्सिजनचं जे महत्त्व आहे, पर्यावरणाचं जे महत्त्व आहे, वृक्षारोपणाचं जे महत्त्व आहे ते या कोरोनाच्या निमित्तानं स्पष्टपणे जाणवू लागलेलं आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये महारुद्र पोपडे सर परभणी येथून सर लिहित आहेत. महारुद्र पोपडे सर परभणी येथून त्यांनी एक सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. शुद्ध हवेसाठी झाडे लावा सर्वत्र या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की कोरोनाने कळले ऑक्सिजनचे महत्त्व.
कोरोनाने कळले ऑक्सिजनचे महत्त्व, दारोदारी लावू झाडे पाळू निसर्गाचे तत्व. वा. दारोदारी झाडे लावू पाळू निसर्गाचे तत्व. बालकाचे पाठी ऑक्सिजन सिलेंडर. बालकाचे पाठी ऑक्सिजन सिलेंडर, जगण्यासाठी हवा आम्हा. बालकाच्या पाठी ऑक्सिजन सिलेंडर, जगण्यासाठी हवा आम्हा. जीव तुमचा वाचवण्यासाठी झाडे लावून मिळवू हवा शुद्ध तुम्हा. जीव तुमचा वाचवण्यासाठी झाडे लावून मिळवू हवा शुद्ध तुम्हा. वा. खूपच अप्रतिम अशी ही रचना होती. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या आजच्या शोसाठी एक चित्र दिलेलं होतं. या सुंदर अशा चित्रामध्ये एक बालक पाठीवर ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन झाड लावत आहे, रोपटं लावत आहे, अशा स्वरूपाचं ते चित्र होतं. तर त्या चित्राला अतिशय समर्पकरित्या भाव मांडणारी ही सुंदर अशी कविता होती सरांची, शुद्ध हवेसाठी झाडे लावा सर्वत्र, या शीर्षकाखाली श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर सुनीता दोशी, करमाळा, जिल्हा सोलापूर येथून. डॉक्टर सुनीता दोशी मॅडम, करमाळा, जिल्हा सोलापूर येथून. मॅडमनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत. आणि मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की पाठीवर प्राणांचे ओझे, श्वासात अडकले जीवन माझे. वा. पाठीवर प्राणांचे ओझे, श्वासात अडकले जीवन माझे, म्हणून पेरतो हरित प्राण मी. म्हणून पेरतो हरित प्राण मी, अंकुरेल जो जीवन घेऊनी. अंकुरेल जो जीवन घेऊनी. वा. खरंच खूप सुंदर असे भाव, चित्राला समर्पक असे भाव या चारोळीमध्ये मांडलेले होते. आणि दुसऱ्या रचनेमध्ये, चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की काही श्वास पाठीवर, काही माझ्या हातात आहेत. वा. काही श्वास पाठीवर, काही माझ्या हातात आहेत. पाठीवरती कोंडलेले श्वास तर हिरव्या कोंबात मुक्त आहेत. पाठीवरती कोंडलेले श्वास तर हिरव्या कोंबात मुक्त आहेत. माझ्यासारखे रोपही छोटे बनेल उद्या प्राणशक्ती. माझ्यासारखे रोपही छोटे बनेल उद्या प्राणशक्ती. फुलेल श्वास मग जीवाजीवांचा. फुलेल श्वास मग जीवाजीवांचा. जीवन गाणे गाईल धरती. जीवन गाणे गाईल धरती. तर वृक्षारोपणाचं महत्त्व सांगणारी ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि या दोनही अप्रतिम अशा चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया. माणूस शीर्षकाखाली सुंदर अशी रचना बबलू कराळे सर, जे की सहशिक्षक आहेत अवधूत नगर, जान्हवी निवास, दर्यापूर, जिल्हा अमरावती येथून. बबलू कराळे सर, सहशिक्षक अवधूत नगर, जान्हवी निवास, दर्यापूर, जिल्हा अमरावती येथून. माणूस शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की माणसानी तोडली वृक्ष, मरणाला दिली दावत. माणसानी तोडली वृक्ष, मरणाला दिली दावत. आता का अशी वेळ आली, माणसा तू ऑक्सिजन विना राहत. आता का अशी वेळ आली, माणसा तू ऑक्सिजन विना राहत. लाव तू वृक्षवेली, लाव तू वृक्षवेली, होईल सर्वत्र हिरवे नंदनवन. वा. लाव तू वृक्षवेली, होईल सर्वत्र हिरवे नंदनवन. कधीच पडणार नाही तुला, कधीच पडणार नाही तुला गरज सिलेंडरमधल्या घेण्या ऑक्सिजन. कधीच पडणार नाही तुला गरज सिलेंडरमधील घेण्या ऑक्सिजन. वा. खूपच सुंदर असे भाव मांडणारी माणूस शीर्षकाखालील की झाडे लावल्यानंतर सिलेंडरमधला ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही, असा एक सुंदर सामाजिक संदेश देणारी सरांची अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये कवी श्रीराम दापके अंधानेरकर, कवी श्रीराम दापके सर अंधानेरकर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथून लिहित आहेत. एक तरी झाड लावा या शीर्षकाखाली सरांनी सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. आणि सर लिहित आहेत की एक तरी झाड लावा, झाडे तोडू नको मित्रा. एक तरी झाड लावा, झाडे तोडू नको मित्रा. मिळे सर्व शुद्ध हवा, शोभा येई अंगणाला. मिळे सर्व शुद्ध हवा, शोभा येई अंगणाला. महत्त्व झाडाचे पहा, होईल खुश मेघराजा. वा. महत्त्व झाडाचे पहा, होईल खुश मेघराजा. पडेल पाऊस आता, पुण्य येईल रे कामा. पडेल पाऊस आता, पुण्य येईल रे कामा. वा. झाडं लावा म्हणजे पाऊस खुश होईल, मेघराज खुश होईल आणि तुम्हाला सुद्धा पाऊस पडल्यामुळे पुण्य लागेल, अशी अप्रतिम असे भाव. एक तरी झाड लावा या शीर्षकाखाली सुंदर अशा सामाजिक संदेश देणाऱ्या या रचनेमध्ये सरांनी लिहिलेले होते. आणि श्रोते हो, तुम्ही RJ कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा.